हॅलो, नमस्ते मैत्रिणींनो. तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी सुशीला. तर बघा मग मैत्रिणींनो, बऱ्याच साऱ्या ताईंच्या आपल्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही क्लास कुठे केला, कोणता क्लास केला. तर ह्याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तर बघा मेन म्हणजे पहिला टॉपिक म्हणजे मी क्लास कुठे केला. तर मी आता सध्या जिथे राहते, मी नाशिकला राहते. तर सुरुवातीला मी कुठे राहत होती, सांगली जिल्ह्यात राहत होती. तर सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुका इथे मी शिलाईचा क्लास केलेला आहे. तर जवळजवळ तिकडे पंढरपूर साईड सुद्धा तिकडे जवळ येते आटपाडीपासून. म्हणजे सांगली जिल्हा हा थोडासा आटपाडीपासून लांब येतो, परंतु पंढरपूर तिथून थोडंसं अजून जास्त जवळ पडतो. तर आम्ही शक्यतो म्हणायचो पंढरपूर साईडलाच राहतो असंच म्हणायचो. तर खूप छान होतं तिकडे पण. तर मी तिकडे क्लास केलेला आहे. तर जवळजवळ माझे मुलं पण दोन्हीच्या दोन्ही लहानच होते त्या दरम्यान. आता पण लहानच आहेत, इतके पण मोठे झालेले नाहीयेत. तर त्यावेळेस ते माझी मोठी मुलगी ही सिनियर केजीला होती आणि मुलगा हा असा प्ले ग्रुपला वगैरे त्याला मी बसवायची. तर त्या दरम्यान मी त्यांचं जे स्कूलचं टायमिंग होतं त्या दरम्यान मी तिथे क्लास लावला होता. तर क्लास माझा हा 1.5 तासाचा होता आणि ज्या मॅडमकडे आम्ही क्लास लावला होता त्यांचा म्हणजे त्यांचं जे आपलं शिलाईचं काम होतं ते त्यांचं फॅशन डिझायनर झालेलं होतं. तर खूप छान त्यांना टोटल म्हणजे फॅशन डिझायनर म्हटल्यावर खूप सर्व टोटल त्यांना येतं. तर खूप छान पद्धतीने फॉर्म्युल्यासहित मेथड त्यांच्या खूप छान होत्या आणि त्याच्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवायच्या. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे ज्यावेळेस क्लास लावला तर मी लवकर शिकले. आता मेन मुद्दा म्हणजे मी क्लास हा कोणता केला? तर मी क्लास हा बेसिक आणि ॲडव्हान्स केलेला आहे त्यांच्याकडे. तर सुरुवातीला मी बेसिक शिकली आणि त्याच्यानंतर मी ॲडव्हान्स क्लास केला. कारण बेसिक आलं नाही तर ॲडव्हान्स क्लास करून काहीच उपयोग नाही. आता ज्या कुणी ताईंना जर तुम्हाला शिलाई काम शिकायचं असेल, तर तुम्हाला डायरेक्ट फॅशन डिझायनर करायचं का? तर बिलकुल नाही. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं, बेसिक शिकायचं आहे. बेसिक केल्याशिवाय तुम्ही म्हणजे जे ॲडव्हान्स असतं त्याच्याकडे वळायचंच नाही. म्हणजे फॅशन डिझायनरकडे. ओके. कारण कसं आहे, बेसिक आलं नाही तर फॅशन डिझायनर करून त्याच्यामध्ये पण खूप काही भरपूर आपले मेथड पद्धतीने आपले भरपूर सारे फॅशनचे म्हणजे ड्रेसेस असतात किंवा ब्लाउज असतात. तर ते आपल्याला लवकर समजत नाही. त्याच्यासाठी आपल्याला बेसिक शिकलं की ते लगेच कळतं. आपण नुसतं व्हिडिओ जरी बघितला तरी आपल्याला ते समजतं. तर मेन मुद्दा म्हणजे मी सर्वात पहिल्यांदा मला मशीन चालवायला येत नव्हतं. आता तुम्ही पण आता माझा व्हिडिओ बघत असतील तर ज्या कुणी ताईंना शिकायचं असेल तर तुम्हाला सुद्धा कुणाला मशीन चालवता येत नसेल तर माझी सुद्धा तीच कंडिशन होती. मला थोडं सुद्धा मशीनच्या बाबतीत थोडं सुद्धा नॉलेज नव्हतं, चालवता सुद्धा येत नव्हतं. तर मेन म्हणजे मला शिकायची इच्छा कशी झाली, तर माझ्या शेजारी माझी फ्रेंड होती राहायला. आम्ही शेजारी शेजारी राहायचो. तर त्या स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवायच्या, त्यांच्या बहिणीचे वगैरे शिवायच्या त्या. तर त्या पण नंदुरबार साईडच्या होत्या. तर आम्ही तिथे एकाच ठिकाणी शेजारी राहायचो. तर मी कधी-कधी आपण कसं थोडंफार अर्धा तास बोर झालं तर आपण गप्पा वगैरे मारत बसतो. मग ते त्यांचं काम करत असताना मी कधी-कधी बसायची. तर मग माझ्या पण डोक्यात आलं, की आपली पण मुलं स्कूलला जातात त्यावेळेस आपण घरात बसून तरी काय करायचं, बरोबर? मग काहीतरी आपण पण केलं पाहिजे घरात बसून असं मला वाटायचं. मग मी विचार केला, आपण बाहेर ब्लाऊज शिवायला देतो त्याच्यापेक्षा स्वतःचा ब्लाऊज आपण शिवला तर काही हरकत नाही ना. असं करून मी ते माझी फ्रेंड होती तिला विचारलं, म्हटलं मला पण क्लास करायचा आहे. मला तुम्ही शिकवणार का? तर त्या बोलल्या माझं पॅटर्न हे एकच पॅटर्न आहे माझ्याकडे आणि त्या पॅटर्ननुसारच मी पण शिवते. तर पाहिजे तितकं परफेक्ट असं बसत नाही किंवा फिनिशिंग सोडा पण ते व्यवस्थित बसतच नाही. खूप ॲडजस्टमेंट करायला लागतं. त्याच्यामुळं ना तुम्ही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट क्लास लावा. तर म्हटलं ठीक आहे चला. तर त्यांना मी खूप रिक्वेस्ट केली. म्हटलं नको इतक्या लांब जायला, कुठे क्लास शोधायचा, कुठे लावायचं, लांब पडेल मला. वेळेत झालं तर बरं आहे. त्यांचं टायमिंग काय असणार आहे? असं करून मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली. आधी त्या बोलल्या तुम्ही विचारा क्लासेसला. कारण मी जिथे राहत होते तिथे 2 एक ताई ऑलरेडी क्लासेसला जात होत्या. मग त्या बोलल्या की त्या ताई आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही क्लासला जाऊन म्हणजे चौकशी करा. मग मी चौकशी केली. जवळच होतं आणि मुलांच्या टायमिंगमध्येच होतं ते. त्याच्यामुळे मला ते ॲडजस्ट झालं. मग मी त्या दरम्यान क्लास लावला होता. तर ज्यावेळेस मी क्लास लावला, तर क्लास हा माझा 1.5 तासाचा होता. सर्वात पहिल्यांदा मी काय शिकले, तर ज्यावेळेस मला क्लास लावायचा होता, त्याच्या आधीच म्हणजे मला लावायचं होतं. मी विचारलं पण नाही, त्याच्या आधीच मी मशीन घेऊन घेतली होती. कारण मला क्लास लावायचं म्हटल्यावर मशीन तर पाहिजे आपल्याला प्रॅक्टिससाठी. त्याच्यासाठी सुरुवातीलाच माझी फ्रेंड होती, तिने सांगितलं, "आधी मशीन घे, मग क्लास लाव."
मग मशीन घेतली मी, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला शिकायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा मशीन घ्यायची आहे. मग तुमच्या बजेटनुसार तुम्ही कोणती पण मशीन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी मशीन घेतली आणि त्याच्यानंतर मग मी क्लास लावला. तर क्लास लावल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी मशीन चालवायला शिकली, म्हणजे पॅन्डल मारायला शिकली. तर मला मशीनमधचं काहीच नॉलेज नव्हतं, ते सर्व मी चालवायला शिकली. त्याच्यानंतर शिलाई मारायला शिकली. मग शिलाई कशा मारायच्या ते पण मला शिकवलं, म्हणजे कपड्यावरतीच आपण शिलाई मारल्या सरळ मारायच्या, लाइनिंग मारून, आणि त्याच्यानंतर फिनिशिंग सहित कशी शिलाई मारायची, त्याच्यामध्ये शिलाईचे प्रकार असतात, ते पण सर्व टोटल मी शिलाई म्हणजे टिपा मारताना शिकली. त्याच्यानंतर मग आपल्याला नाड्या वगैरे बनवायच्या असतात, जसं की परकरची नाडी, ड्रेसची पॅन्टची नाडी असते, ती तयार करायला शिकली, कारण त्याच्यावरती फिनिशिंग खूप छान येते. नंतर हातशिलाईची पट्टी म्हणजे लावायला शिकली. असं हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप पद्धतीने घेतला. आणि त्याच्यानंतर मग काही मैत्रिणी होत्या, त्यांना टोपडं शिकायचं होतं. लहान बाळाचं टोपडं तुम्हाला माहिती असेल, तर ते टोपडं काहींनी शिकलं, काही छोट्या छोट्या मुलींचे फ्रॉक. तर मी पण माझ्या मुलीसाठी मग सर्वात पहिल्यांदा मला टिपा वगैरे व्यवस्थित जमायला लागल्या. त्याच्यानंतर पायपिंग सुद्धा आम्हाला आधी शिकवली होती, पायपिंग पण बनवायला शिकवलं. त्याच्यानंतर मग मी फ्रॉक कटिंगला घेतला होता, फ्रॉक आणि स्कर्ट अशा पद्धतीने फ्रॉक शिकली. त्याच्यानंतर स्कर्ट शिकली. तर छोटे छोटे जे मुलींचे ड्रेसेस असतात ना, त्याच्यापासून सुरुवात केली होती शिकायला. तर तुम्हाला सुद्धा शिकायचं असेल ना, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सुरुवात करा. तर मी अशा पद्धतीने ड्रेस पासून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर फायनल मी 4 टक्स ब्लाउज सर्वात पहिल्यांदा शिकली. तर पहिल्यांदा मी 4 टक्स ब्लाउज शिकली. त्याच्यामध्ये आम्हाला ड्राफ्टिंग शिकवली. सर्वात पहिल्यांदा काय केलं, आम्हाला पेपर कटिंग वरती ड्राफ्टिंग करून दाखवली. असं असं शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचं, उंची किती घ्यायचं, सर्वात पहिल्यांदा स्वतःचं माप शिकवलं. ओके, म्हणजे सर्वात पहिल्यांदा काय केलं, ब्लाऊज वरनं माप घेऊन सांगितलं, नंतर अंगावरतून माप घेऊन सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवलं. आणि ज्यावेळेस आम्हाला पेपर कटिंगची खूप वेळा प्रॅक्टिस करायला लावली, त्याच्यानंतर ड्राफ्टिंग काढून घ्यायची, नोटबुक करायला सांगितली होती. आणि मी तुम्हाला नोटबुक दाखवलेलीच आहे, त्याच पद्धतीने नोटबुक केली होती. एका बाजूला ड्राफ्टिंग काढायची आणि एका बाजूला त्याचं लिखाण लिहायचं. ते पण ड्राफ्टिंग आपण स्वतः काढायची आणि लिखाण सुद्धा आपल्या भाषेत जसं आपल्याला समजेल त्या पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं होतं. कारण कसं, मॅडम बोलायच्या, मी जर तुम्हाला लिहून दिलं, तुम्ही जसंच तसं उतरून म्हणजे कॉपी करणार, आणि ते तुम्हाला मी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला कितपत समजेल हे मला माहिती नाही. तर तुम्हाला काय समजलं ते लिहा तुम्ही, म्हणजे तुमची जास्त त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुम्हाला ते लवकर समजेल. तर त्यांचं सुद्धा म्हणणं बरोबर होतं. ते तेव्हा आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, परंतु तेच योग्य होतं. आणि अशा पद्धतीने त्याच्यामुळे आपण लवकर पण शिकतो. आणि कसं असतं, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळा म्हणते, जर तुम्ही नवीन शिकत असते शिलाई काम, तर तुम्हाला काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा ड्राफ्टिंग करूनच ठेवायची आणि त्याचं लिखाण सुद्धा थोडंसं करून, जे जे मेन पॉइंट आहेत ते लिहून ठेवायचे आहेत. म्हणजे जेणेकरून आता सपोज आपण पूर्ण उंची घेतली, त्याच्यामध्ये किती इंच ऍड करायचं, छातीचा भाग असतो त्याचा कितवा भाग घ्यायचा असतो ज्यावेळेस आपण पेपर घडी करतो त्यावेळेस. तर अशा पद्धतीने चौथा भाग घेतो, मार्जिन किती घ्यायची, कमरेमध्ये मार्जिन किती घ्यायची, टक्स किती इंचाचा घ्यायचं, ते सर्व डिटेलमध्ये मी लिहून घेतलेलं होतं आणि ड्राफ्टिंग सुद्धा करून घेतलेली होती. तर सर्वात पहिल्यांदा पेपर कटिंग शिकली. त्याच्यानंतर आम्हाला कॉटनचं ब्लाऊज आणायला सांगितलं होतं, ब्लाऊज पीस. कॉटनचं ब्लाऊज पीसावरती कट केलं आणि पहिलं ब्लाऊज हे टीच केलं. तर पहिलं ब्लाऊज म्हणजे अगदी एकाच दिवशी पूर्ण टोटल ब्लाऊज हे आमचं शिवून झालं असं नाही. एके दिवशी बॅक साईडचा पार्ट, एके दिवशी स्लीव्ज, कारण भरपूर सारे आम्ही मैत्रिणी होतो शिकायला. तर फ्रंट बाजूचा भाग कसा शिवायचा, हुकायची पट्टी कशी लावायची, हातशिलाची पट्टी कशी लावायची, ह्यापासून आमची सुरुवात झाली होती. असं करून मी पहिलं ब्लाऊज हे फोटक्सचं शिकली होती स्वतःच. त्याच्यानंतर म्हणजे स्वतःचं मी नंतर शिकली. सर्वात पहिल्यांदा माझी आई पण होती माझ्याकडे, तर आईचं फोटक्स ब्लाऊज मी शिवलं, त्याच्यानंतर माझं शिवलं. अशा पद्धतीने मी फोटक्स ब्लाऊजचे हे 2 ब्लाऊज शिवले होते. नंतर परत मग मी म्हटलं चला आता आपल्याला यायला लागलं. मी त्याच्यावरती आईचे 2-3 ब्लाऊज शिवले होते माझ्या. आणि नंतर मग मी कटोरी ब्लाऊजला म्हटलं आता आपण सुरुवात करूया. तर मॅडम बोलायच्या, तुम्हाला जर अजून प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, अजून वेगवेगळे मेजरमेंट घेऊन तुम्हाला कटिंगची प्रॅक्टिस करायची, पेपर कटिंगची करायची आणि शिलाईची पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने मग मी काय करायची, ब्लाऊज पीस आणायची आणि ते वेगवेगळ्या मेजरमेंट नुसार मी ते कटिंग करून आणि टीच करायची. तर अशा पद्धतीने मी प्रॅक्टिस केली आणि सर्व मेजरमेंट नुसार प्रॅक्टिस 5-6 जरी केले तरी त्याच्यामध्ये आपल्याला अनुभव येतात.
तर त्याच्यानंतर मग मी कटोरी ब्लाऊज घेतलं. कटोरी ब्लाऊज मी सर्वात पहिल्यांदा माझं शिवलं, कारण माझी आई कटोरी ब्लाऊज घालत नव्हती, म्हणून मी स्वतःच सुरुवात केली होती कटोरी ब्लाऊजचा. आणि त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज सुद्धा कंप्लीट केलं. त्याच्यात पण सेम त्याच पद्धतीने ड्राफ्टिंग वगैरे सगळं टोटल मी लिखाण करून घेतलं होतं. नोटबुकमध्ये एक सेपरेट नोटबुक केली होती आणि त्याच्यानुसार सर्व गळ्याचा आकार कसा द्यायचा, त्याच्यानंतर डीप गळा कसा असतो, मग त्याच्यामध्ये काय बदल करायला लागतं ते सर्व डिटेलमध्ये लिहून घ्यायचो आम्ही. शोल्डरमध्ये कसं पद्धतीने डीप गळ्यामध्ये घ्यायचं वगैरे ते डिटेलमध्ये सर्व टोटल लिहून घ्यायचो. त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊज हे संपूर्ण शिकून झाल्यानंतर मग मी प्रिन्सेस कट घेतलं होतं. प्रिन्सेस कट मध्ये पण मी स्वतःचं ब्लाऊज सर्वात पहिल्यांदा टीच केलं होतं. मग मला हळूहळू जमायला लागलं. तर कटोरी ब्लाऊज ज्यावेळेस शिवलं आणि प्रिन्स कट पण शिकली मी आणि 3 प्रिन्सेस पण शिकली. त्याच्यानंतर मग मी बोलली की आता म्हणजे मला फक्त मी ज्यावेळेस क्लास लावला होता, तर मी असं म्हणून क्लास लावला नव्हता की मला कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून मी क्लास लावला नव्हता. तर स्वतःचं ब्लाऊज शिवण्यासाठी मी क्लास लावला होता. परंतु काय झालं होतं, मॅडम आम्हाला 1-2 ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंग शिकवल्यानंतर 1-2 ब्लाऊज आपले स्वतःचे शिवले तर तिथपर्यंतच नाही ठेवायच्या, तर ते अजून प्रॅक्टिस करायला लावायच्या. मग इतक्या यांचे ब्लाऊज कुठून आणायचे, इतके वेगवेगळे मेजरमेंट जर आपल्याला मेजरमेंटचे जर ब्लाऊज शिवायचे असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर कुठून ब्लाऊज आणायचे. मग मी काय करायचे, माझ्या जवळपास तिथं मैत्रिणी होत्या, त्यांचे मी ब्लाऊज मागून घ्यायची. जे म्हणजे एकदम हलक्या क्वालिटीचे वगैरे असतील असे ब्लाऊज मागून घ्यायचे. त्यांना फक्त मला अस्तर घेऊन द्या आणि बाकीचं मग सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री शिवून दिलं जाईल. अशा पद्धतीने मी तिथे बरेच ब्लाऊज शिवले होते. तर त्याच्यात कसं आहे, आपल्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. कारण कसं आहे, आपल्याला पण शिकायला होतं, आपली बचत पण होते. त्याच्यानंतर आपले इतके पण दूरचे नाही, आपले फ्रेंडचे ब्लाऊज पण शिवले जातात आणि आपली मेन म्हणजे आपली प्रॅक्टिस होते. तर अशा पद्धतीने वेगवेगळे मेजरमेंट घेऊन मी ब्लाऊज शिवायची आणि मी प्रॅक्टिस जास्त करायची. घरी आली का मी ते प्रॅक्टिस नेहमी करायची. एक्स्ट्रा काहीतरी मी युट्यूबवरती बघत राहायची. तेव्हा जास्त युट्यूबचा पण म्हणजे शौक नव्हता. म्हणजे युट्यूबवर डायरेक्ट बघायचं आणि शिकायचं असं काही इतकं नॉलेज नव्हतं तेव्हा त्या दरम्यान. तर मी युट्यूबला मग मॅडम बोलायचे युट्यूबला बघत जा, त्याच्यावरती पण भरपूर सारं काही शिकण्यासारखं असतं. मग ते पण बघा म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. तर मी ते पण बघायची, काहीतरी वेगळं शिकण्याचा प्रयत्न पण करायची. ज्यावेळेस क्लासमध्ये होती, क्लास लावला होता त्यावेळेस मॅडम कशा पद्धतीने शिवतात, ते कशा पद्धतीने त्यांचा हाताचा म्हणजे पोज कसा असतो, ते कपडा कसा हँडल करतात वगैरे ते डिटेलमध्ये मी बघायची. दुसऱ्यांना शिकवत असली तरी मी बघायची, म्हणजे जेणेकरून आपलं ते डोळ्याखालून सारखं सारखं गेलं का ते लक्षात राहील. आणि दुसऱ्याला काही महत्वाचं आपल्याकडनं काही सुटून गेलं तर ते त्यांना सांगितलं का ते नाही बाबा हे माझं राहून गेलं होतं, मी पटकन नोट करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने क्लासमध्ये सुद्धा मी कधी टाइमपास केला नाही. परंतु रेग्युलर मी क्लास कधी केला नाही, कारण मी माझ्या मुलांमुळे लहान असल्यामुळे मी कधी-कधी अधूनमधून म्हणजे 1-2 दिवस खाडा पण करायची आणि मग जायची. तर कंटिन्यू असा मी क्लास केला नव्हता. अधूनमधून 1-2 दिवस असे खाडे जायचे आणि मग जायचे. रविवारी सुट्टी असायची क्लासला. तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजचा क्लास हा पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर ड्रेस घेतले होते. ड्रेस पण शिकले मी. तर ड्रेसमध्ये पण अंब्रेला वगैरे सर्व डिटेलमध्ये त्याच्यामध्ये पण शिकली. तर बेसिक शिकून झाल्यानंतर सगळे कटिंग त्याच्यानंतर ॲडव्हान्स क्लास मग केला मी. त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये म्हणजे कसं बोटनेक आलं, प्रिन्सेस कटमध्ये सुद्धा प्रिन्स कट सुद्धा ॲडव्हान्समध्येच येतो. तर प्रिन्स कट आधीच आम्हाला ड्राफ्टिंग वगैरे सगळं डिटेलमध्ये एक-एक ब्लाऊज शिकून दिले होते. नंतर ॲडव्हान्समध्ये आम्हाला बोटनेक ब्लाऊज, त्याच्यामध्ये फर्स्ट टाईम आम्हाला बुंद गळा शिकवला होता. कॉलर ब्लाऊज, त्याला बॅक साईडला पॅक, त्याच्यानंतर कॉलरमध्ये गळा कसा टाकायचा, कॉलर कशी लावायची, फुल कॉलर, हाफ कॉलर वगैरे आणि हेल्डर कॉलर वगैरे अशा पद्धतीने सर्व प्रकार आम्हाला तिथे शिकवले होते. त्याच्यानंतर ड्रेसेस पण शिकलो, कॉलरचं अंब्रेला ड्रेसेस वगैरे अशा पद्धतीने त्याच्यात जे आपलं एक्स्ट्रा येतं ते सुद्धा आम्ही तिथे व्यवस्थित अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि लवकर समजायचं. आता बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही क्लास लावलाय, परंतु क्लासमध्ये हे व्यवस्थित शिकवलं जात नाही. तर म्हणजे आता मी जिथे क्लास लावला होता तिथे आम्हाला डिटेलमध्ये शिकवत होत्या. त्या मॅडम 1.5 तासाचा क्लास घेत होत्या. 1.5 तास सेपरेट आम्हाला द्यायच्या. कधी-कधी 1.5 तासाला वरती पण तिथं वेळ व्हायचं, कधी-कधी 2 तास होऊन जायच्या. तरी पण आमचा तिथे क्लास हा परफेक्ट असा आम्हाला तो पूर्ण वेळ त्या आमच्या स्वतःसाठी द्यायच्या. त्याच्यामुळं असं नाही की ते त्यांचं काम करत बसले आणि आम्हाला काही शिकवलं नाही, असं बिलकुल नाही. त्यांनी टोटल 1.5च्या 1.5 तास आम्हाला तिथे दिला होता.
आणि खूप छान शिकवायच्या, इतक्या छान सोप्या पद्धतीने शिकवायच्या, कारण त्या खूप एज्युकेटेड होत्या, त्यांचं शिक्षण पण खूप छान झालेलं होतं आणि फॅशन डिझायनर झालं होतं, त्याच्यामुळे त्यांना सर्व नॉलेज होतं त्याच्यातलं. तर डिटेलमध्ये त्यांची शिकवण्याची पद्धत सुद्धा सोपी होती. जसं की मी तुम्हाला आता सेम मी त्यांच्यासारखं शिकवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला, कारण त्यांनी जसं मला शिकवलं त्याच पद्धतीने तुम्हाला शिकवते. असं नाही की मी कस्टमरचे ब्लाऊज हे दुसऱ्या पद्धतीने शिवते मेथडने आणि तुम्हाला वेगळ्या मेथडने सांगते, असं बिलकुल नाही. जसं त्यांनी मला ज्या पद्धतीने शिकवलेले आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये अजून मला काही वाटलं तर ते पण मी तुम्हाला मी स्वतः ट्राय करते आणि त्याच्यानंतर तरच मी व्हिडिओ टाकते, नाहीतर मी स्वतः ट्राय करते त्याच्यानंतर व्हिडिओ टाकते. नाहीतर मी असं बिलकुल कधीच नाही की हे नवीन आहे मग हे असं टाकायचं, बिलकुल नाही. मी स्वतः ट्राय करते आणि माझ्या हाताखालून जितके गेलेले आहेत त्याचंच मला जे अनुभव आलेले तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आपल्या शिलाईच्या बाबतीत. ओके. तर अशा पद्धतीने मी क्लास केला. तर क्लास मी किती दिवसाचा केला आणि क्लासची फी कशी होती? तर मी क्लास हा म्हणजे जवळ-जवळ क्लास मी कसा ₹1000 महिना होता आमचा. त्याच्यामध्ये पण खाडा जायचा, परंतु ते दिवस भरून निघायचे आमचे. जे खाडा गेले ना ते पुढच्या महिन्यातले असे दिवस त्याच्यामध्ये ऍड करून 28 दिवसाचा, रविवार सोडून 28 काय 26 का 28 दिवसाचा महिना भरायचा रविवार सोडून आणि ते त्याचे ₹1000 द्यायचे. तर अशा पद्धतीने क्लास केला होता. तर ते कंटिन्यू 3 महिने मी क्लास केला. तर तो 3.5 महिना म्हणजे मी जवळ-जवळ 7-8 महिने केला असेल. कारण मी अधूनमधून जायची नाही ना त्याच्यामुळं. कारण मला मुलांमुळे जमायचं नाही आणि घरी पण नंतर कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मला कधी-कधी मी दोन्ही मुलांना घेऊन जायची. एखाद्या दिवशी सुट्टी असली तर मुलांना स्कूलची वगैरे दोन्ही घेऊन जायचे. कधी-कधी छोटा मुलगा रडायचा वगैरे तर मग त्याला पण क्लासला घेऊन जायची. तर अशा पद्धतीने, कारण प्ले ग्रुपला होतं, इतकं काय असं कंपल्सरी बसायलाच पाहिजे असं काही नव्हतं. त्याच्यामुळे कधी-कधी मग त्याला पण घेऊन जायची, कधी-कधी मग जायची नाही. अशा पद्धतीने मी क्लास हा 3 महिन्याचाच माझा 3.5 महिन्याचाच क्लास केलेला आहे मी. जसं दिवस मोजले तर 3.5 महिन्याचेच पैसे दिलेले आहेत मी मॅडमला आणि तो मी इतके दिवस लावला होता. म्हणजे कधी जायची, कधी नाही जायचं अशा पद्धतीने मी क्लास केला होता. तर आता सांगण्याचा मुद्दा म्हणजे आता बऱ्याच ताई विचारतात की ताई हा क्लास कुठून सुरुवात केली पाहिजे? तर तुम्हाला जर क्लास लावायचे असेल तर तुम्ही बेसिक सुरुवात करा. बेसिक पासून शिकायला स्टार्ट करा. जसं की तुम्हाला शिलाईमध्ये ज्या ताईंना शिलाई कामातलं काहीच जमत नसेल तर त्यांनी सुरुवातीला शिलाई मारायला शिका. जसं की आपल्या चॅनलवरती सुरुवातीपासून व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये शिलाईचे प्रकार वगैरे शिकवलेले आहेत. मशीन कशी चालवायची ते सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग दिलेलं आहे. सर्व डिटेलमध्ये जसं मी स्वतः शिकले त्याच पद्धतीने आपल्या युट्यूबवरती मी अगदी 1 बाय 1 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि बेसिक सुरुवात करा. फ्रॉक पासून स्कर्ट म्हणा, लहान मुलींचे जे छोटे-छोटे असतात ना, ते शिकायला सुरुवात करा. नंतर तुम्ही ब्लाउजला स्टार्ट करा. ब्लाउज शिकताना फोटक्स ब्लाउज सुरुवातीला शिका. नंतर कटोरी ब्लाउज घ्या आणि नंतर तुम्हाला जमायला लागलं त्याच्यामध्ये गळ्यांचे आकार वगैरे शिका. भरपूर सारं काही शिकण्यासारखं आहे. दोरी पायपिंग शिका. मेन आपली पायपिंग असते ती शिका. जर तुम्हाला पायपिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही राऊंड गळा करून आणि त्याला पायपिंग साधा कपडा घ्यायचा राऊंड, कारण थोडंफार तर आपल्याला त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्ट म्हणजे पैसे आहेत ते तर थोडे खर्च करायलाच लागतील. तर ब्लाउज पीस आणायचे त्याच्यावरती तुम्हाला गळा कट करून आणि प्रॅक्टिस तर करायलाच लागेल. त्याच्याशिवाय जमत नाही. आणि मेन म्हणजे नवीन शिकताना पायपिंग ही ज्या काही किरकोळ अशा ताई असतात त्यांना लगेच जमते, नाहीतर शक्यतो जमत नाही. मला सुद्धा जवळ-जवळ 1.5 महिन्यानंतर मला पण पायपिंग जमत होती. म्हणजे करायची मी, पण अशी प्रॉपर अशी फिनिशिंग यायची नाही पायपिंग करण्यासाठी. तर जसे-जसे मी कस्टमरचे ब्लाऊज शिवायला लागले ना, तसं-तसं मला पायपिंग जमायला लागली. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर शिकायचं असेल आधी बेसिक शिका, नंतर तुम्ही ॲडव्हान्स कडे वळा. म्हणजे जसं की ॲडव्हान्समध्ये प्रिन्स कट आलं, 3 प्रिन्स आलं. प्रिन्सेस कट पण ब्लाऊज इतकं काही अवघड नाहीये. त्याच्यामुळे कटोरी ब्लाऊज आलं ना लगेच तुम्हाला प्रिन्स कट पण जमेल. आणि नंतर तुम्ही बोटनेक ब्लाऊज, कॉलर ब्लाऊज, हेल्टर कॉलर ब्लाऊज ह्याकडे वळा. लगेच तुम्हाला मध्येच बेसिकमध्येच ते ऍड करूनच शिकायचं नाहीये. आणि ड्रेस हे खूप सोपे आहे. तर ड्रेससाठी तुम्ही सेपरेट त्यावेळेस ड्रेस शिकायचा असेल त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज थोडं साईडला ठेवायचं आणि ते ड्रेसच कम्प्लीट करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्ही पटकन शिकणार. आणि आता ज्या ताईंना क्लास लावायला जमत नाही किंवा तुम्ही ऑनलाईन शिकायचं असेल, युट्यूबवरनं शिकायचं असेल, तर सर्वात मेन म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कोणाचं पण चॅनलवरचा व्हिडिओ बघा, कोणाचं पण बघा, परंतु एकाच बघा आणि एकाचीच पद्धत वापरा.
आता प्रत्येकाचे ब्लाऊज घातल्यानंतर सेमच येतो, परंतु प्रत्येकाचं हा वेगवेगळी पद्धत आहे शिकवण्याची आणि कटिंगची पण पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, एकाचीच पद्धत वापरायची आणि त्याचनुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकायचं आहे. तरच तुम्ही लवकर शिकणार आणि तुमच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट येणार आहे आणि लवकर शिकणार. ओके, तर अशा पद्धतीने आता मेन म्हणजे मी स्वतःसाठी ब्लाऊज शिकली आणि ते मी कशा पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज शिवायला लागले. तर ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करायची त्यावेळेस माझ्या मैत्रिणी होत्या, त्यांचे मी ब्लाऊज शिवून द्यायची. तर त्या बोलायचे खूप छान ब्लाऊज बसायला लागलेत, मग तुम्ही आमचे ब्लाऊज का बरं शिवत नाही. मग त्या एक दोन असं ब्लाऊज द्यायला लागल्यात, मग मी शिवायची. तर मग असं करता करताच मी ब्लाऊज तिथे कस्टमरचे घ्यायला लागले आणि माझ्याकडे कस्टमर सुद्धा यायला लागले आणि माझी फिनिशिंग सुद्धा खूप छान होती. कारण मॅडम मला स्वतः म्हणायची की तुमची फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि फिनिशिंग माझी लवकर यायला लागली होती क्लासमध्ये. त्याच्यामुळे मी लवकर शिकली होती, माझी फिनिशिंग पण छान होते आणि मी लक्षपूर्वक हे काम केलं. मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली होती. मेन पॉइंट म्हणजे तुम्हाला शिलाई कामामध्ये आवड पाहिजे, तरच तुम्ही ती गोष्ट कोणती पण शक्य करू शकणार. आता एखाद्या मुलाला कसं आहे, खेळामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, तो खेळण्यामध्ये त्याचं मन रमतं, बरोबर, अभ्यासामध्ये नाही. एखाद्याचं कसं अभ्यासामध्ये, एखाद्याला लिखाण आवडते, एखाद्याला वाचायला आवडते, एखाद्याला ड्रॉइंग आवडते. अशा पद्धतीने हे पण असतं. आता काही ताईंना शिलाईचं काम आवडत नाही, काहींना खूप आवडतं. आता मला सुद्धा क्रिएटिव्हिटी छोटे छोटे शिकायला खूप आवडतं आणि हे शिलाईचं काम हे काही छोटं नाहीये. तर खूप असं घरी बसून तुम्ही 2 पैसे कमवू शकता, इतकं खूप छान असं काम आहे. तर तुम्ही ज्या ताईंना बाहेर जाऊन जॉब करणं शक्य नाही, तर त्यांनी हे काम नक्कीच करावं ना. असं पण नाही की आपण शिलाई काम केलं का आपल्याला खूप त्रास होतो. आता मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला त्रास होतो, परंतु मला डोळ्याचा त्रास होतो. मला आधीपासून म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न पण झालं नाही त्याच्या आधीपासून मला डोळ्याचा त्रास आहे. त्याच्यामुळे माझा तो आधीपासूनचा प्रॉब्लेम आहे. मला मशीनमुळे कोणताच त्रास होत नाही, तर मला डोळ्याचा आधीपासून त्रास आहे. त्याच्यामुळे ते कसं आहे, रात्रीच्या वगैरे काम करणं ना, डोळ्यांना त्रास असल्यामुळे मी रात्रीच्या काम करत नाही. कसं आहे, अजून जास्त प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी ते करत नाही. तर तुम्हाला असं नको की मला मशीनमुळे त्रास होतो, तसं बिलकुल नाही. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. कारण कसं आहे, बऱ्याच त्यांची अशी गैरसमज असते की मशीनवरती बसल्यानंतर त्रास होतं, असं होतं, तसं होतं. परंतु ते का होतं आणि होऊ नये म्हणून त्याच्यासाठी कशी काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने मी शिलाई क्लास जो केला, तर माझा अशा पद्धतीने जर्नी होती शिलाईची. मेन म्हणजे आता असा टॉपिक आहे, म्हणजे बऱ्याच ताई विचारतात की फॅशन डिझायनरच केलं पाहिजे का, तरच आपल्याला दुकान खोलता येतं का, तरच आपण कस्टमरचे ब्लाऊज शिवू शकतो का. तर असं बिलकुल नाही. जर तुम्हाला बेसिक आणि ऍडव्हान्स येत असेल तर तुम्ही फॅशन डिझायनर तुम्ही बघितल्याबरोबर तुम्ही करू शकता. आता मला माझ्यापुढे कोणतं पण, आता मी फॅशन डिझायनर केलेलं नाही, परंतु जे मला एखादा मी व्हिडिओ जरी बघितला ना त्याच्यातलं मला सगळं कळतं. आणि कसं आहे, असं नाही की फॅशन डिझायनर केलं तरच आपण पैसे कमवू शकतो किंवा नाही केलं तर नाही कमवणार, असं बिलकुल नाही. हे गैरसमज आहे. तुम्ही बेसिक आणि ऍडव्हान्स शिकला तरी घर बसल्या भरपूर सारं पर डे तुम्हाला काम असेल. ओके, जर तुमची फिनिशिंग, तुमचा स्वभाव, तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल, तुम्हाला कस्टमरला व्यवस्थित हँडल करता येत असेल, तर अजिबात कस्टमर हे इकडेच्या तिकडे जाणार नाही आणि खूप छान काम चालतं. आता माझं डेली रुटीन पर डे माझं काम चालू असतं. एखाद्या दिवशी मी घरात बसून काम करते. माझं काही म्हणजे मी कुठं शॉप वगैरे टाकलेलं नाही, कुठंच नाही. मी घरात बसून काम करते, परंतु माझं काम हे कंटिन्यू चालू असतं. मी नेहमी कस्टमरचे ब्लाऊज शिवत असते. तर कशा एका दिवसाला किती ब्लाऊज वगैरे शिवते, तर ते सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कधी कधी जास्त पण शिवते, कधी कधी एखाद्या दिवशी कंटाळा आला तर त्या दिवशी मी ब्लाऊज पण एखादा शिवत नाही, एक पण शिवत नाही. असं पण होतं, कारण एखाद्या दिवशी काहीतरी आपलं काम निघतं किंवा घरात पण आवरायचं असतं एखाद्या दिवशी, मग एखाद्या दिवशी पूर्ण काहीतरी आवरायला काढायचं वगैरे, अशा पद्धतीने भरपूर. आता तुम्ही पण लेडीज आहे तर तुम्हाला सर्व माहितीच असणार आहे. तर अशा पद्धतीने रुटीन आहे. तर माझं डेली रुटीन काम चालूच असतं आणि कस्टमरची नेहमी गर्दीच असते. तर नेहमी माझं शिलाईचं काम चालू असतं. म्हणून तुम्ही पहिले बेसिक आणि ऍडव्हान्स शिका. तुम्ही शिकल्यानंतर सुरुवातीला तुम्ही स्टार्टिंगला कमी शिलाई सुद्धा ठेवून आणि काम सुरुवात करू शकता. मी 120 रुपयापासून सुरुवात केली होती ब्लाऊज शिवण्यासाठी, कारण मी नवीन होती. माझी तर फिनिशिंग सुद्धा होती, तरी सुद्धा मी शिलाई वाढवली नव्हती, कारण मी 120 पासून स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर वाढवता वाढवता मी अशा पद्धतीने आता सुद्धा मी 250 रुपयावरती आली. आधी मी तालुक्यालाच राहत होती. तालुक्याला तुम्हाला माहिती आहे,
तालुका असला की तिथं शिलाई कमीच असते जिल्ह्यापेक्षा. आता इथे मी नाशिक जिल्ह्यात राहते तरी सुद्धा मी आउट साईडला राहते, म्हणून इथे पण शिलाई कमी आहे. म्हणून प्रॉपर नाशिकमध्ये गेलं तर नाशिकमध्ये खूप शिलाई आहे. जसं की कटोरी ब्लाऊज हे 400 रुपये आहे, डिझाईनचं म्हटलं तर 600-700 रुपये आहे, बोटनेक म्हटलं तर 750-800 रुपये शिलाई आहे. त्याच्यामध्ये अजून काही तुम्ही क्रिएटिव्हिटी करायला सांगितल्या म्हणजे जसं की डोरी पायपिंग, कॉन्ट्रास्ट पायपिंग, त्याच्यामध्ये काही डिझाईन सांगितलं तर ती वेगळी शिलाई आहे. प्रॉपर म्हणजे असं शिलाई मी स्वतः विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रॉपर नाशिकमध्ये शिलाई खूप आहे, त्याच्या मानाने आउट साईडला खूप शिलाई कमी आहे, परवडत नाही. परंतु तरी सुद्धा कसं आहे, आपण ज्या एरियात राहतो त्याच्यानुसार आपल्याला चालायचं आहे. ओके, तर आपण जास्त शिलाई वाढवून आणि कस्टमरचे सुद्धा आपण मन नाराज करू शकत नाही. तरी पण मी इथे आता भरपूर काही ताई आहेत ते 220 रुपये असं शिलाई घेतात किंवा 200 रुपये, तर माझे 250 रुपये आहे. तर मी 250 रुपये शिलाई कटोरी ब्लाऊजची घेते, बोटनेकची वेगळी आहे, प्रिन्सेस कट ब्लाऊजची वेगळी आहे. अशा पद्धतीने त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ बनवले. एकाच व्हिडिओमध्ये सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो. तर अशा पद्धतीने आता मेन म्हणजे तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही बेसिक क्लास पासून सुरुवात करा आणि सर्वात पहिल्यांदा मशीन घ्या, मशीनवरती मशीन चालवायला शिका. त्याच्यानंतर मशीन चालवताना नवीन जर तुम्ही मशीन घेतली असेल चालवायची असेल तर रिकामी मशीन चालवा. रिकामी म्हणजे कसं म्हणणार आता तुम्ही, तर त्याला धागा वगैरे काहीच लावायचा नाही, खाली बॉबिन पण लावायची नाही आणि ती अशीच चालवायची, पायावरती प्रॅक्टिस करायची. शक्यतो आता कोणी पायावरती चालवतच नाही, सगळे मोटारच बसवतात. आणि माझ्याकडे मशीन ही माझी सिंपल आहे, जी मी सुरुवातीला घेतली होती तिथून मी मशीन अजून पण चेंज केलेली नाहीये. तर कारण ही मशीन मुळे माझं खूप खूप म्हणजे खूप मला फायदेशीर ठरलेली आहे. त्याच्यामुळे खूप मला आर्थिक मदत पण झालेली आहे आणि त्याच्यामुळेच आज मी इथपर्यंत आहे असं मला तरी वाटतं. जरी पण माझे मिस्टर जरी जॉबला आहेत तरी सुद्धा त्यांना सपोर्ट म्हणून हे खूप माझं महत्वाचं लाभदायक काम असं हे मशीनचं आहे. तर मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि हे काम मी करायला मी मनापासून काम करते. मला याच्यामध्ये शिलाई काम करण्यामध्ये मला थोडी सुद्धा लाज वाटत नाही, कारण काम ते काम असतं, कोणतं पण काम असू द्या त्याच्यामध्ये लाज वाटणं बिलकुलच लाज वाटून घ्यायची नाही. कारण मशीन काम म्हणजे काही वाईट काम नाहीये. आता कुणी मला नावं जरी ठेवलं तरी मी कधीच वाईट वाटून घेत नाही, कारण माझं काम आहे, याच्यामध्ये मला आनंद भेटतो, हे काम करून मला आनंद भेटतो. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी भरपूर वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये शिकत असते. तर अशा पद्धतीने मी बेसिक आणि ऍडव्हान्स क्लास केलेला आहे. फक्त मी फॅशन डिझायनरचा क्लास केलेला नाहीये, तरी सुद्धा मला सर्व टोटल म्हणजे त्याच्यामध्ये येतं. जसं की वन पीस शिवायचं म्हटल्यावर सर्व मी कस्टमरचे ब्लाऊज हे शिवत असते, नायरा कट ड्रेस वगैरे अशा पद्धतीने जे आता ड्रेसेसचे प्रकार निघाले ते सर्व टोटल मी शिवते आणि कस्टमरचे पण शिवत असते. कधी कधी कसं आहे, आता कस्टमरचे पण ब्लाऊज घेते, त्याच्यामुळे कसं गर्दी असते तर मग कधी कधी व्हिडिओ टाकला जात नाही. कधी कधी अर्जंट ब्लाऊज असतात, अर्जंट ड्रेस असतात, तर मग ते शिवले जातात. जसे की साड्यांचे ड्रेस वगैरे अशा पद्धतीने सर्व डिटेलमध्ये सर्व टोटल शिवते मी. त्याच्यामुळे तुम्ही बेसिक आणि ऍडव्हान्स शिका, आधी बेसिक शिका नंतर ऍडव्हान्स शिका, तुम्हाला पटकन येईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.